विठ्ठल सूतगिरणीच्या माध्यमातून विठ्ठल परिवार एकवटला. सूतगिरणीच्या जागेवर बाजार समिती उभारण्याचा मानस. आमदार अभिजित पाटील आणि चेअरमन दिनकर पाटील यांनी दिले संकेत. कर्मवीर औदुंबर अण्णा पाटील यांनी 1980 साली लावलेल्या विठ्ठल सूतगिरणीच्या रोपट्याची वाढ आता सुरू झाली आहे. आमदार अभिजित पाटील यांच्या माध्यमातून या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर होणार असल्याचं प्रतिपादन विठ्ठल सूतगिरणीचे चेअरमन दिनकर पाटील यांनी केलं. यावर आमदार अभिजित पाटील यांनी या ठिकाणी खासगी बाजार समिती उभारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं. श्री विठ्ठल सूतगिरणीच्या पंढरपूर कुर्डवाडी रोडवरील 34 एकर जागेत शुक्रवारी व्यापारी संकुलाचं उद्घाटन हरिभक्तपरायण डॉक्टर किरण महाराज बोधले यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी ते दोघे बोलत होते. यावेळी विठ्ठल कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन लक्ष्मणआबा पवार, मोहनअण्णा कुळेकर, ज्ञानेश्वर बापू गायकवाड यांच्यासह विठ्ठल कारखान्याचे आजी-माजी संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यासपीठावरील हे चित्र अखंड विठ्ठल परिवाराची ताकद दर्शवणार होतं. विठ्ठल सूतगिरणी स्थापन करण्याचा निर्णय 1980 साली कर्मवीर औदुंबर अण्णा पाटील यांनी घेतला. परंतु आज तागायत ही सूतगिरणी होऊ शकली नाही. परंतु सभासदांनी विश्वास ठेवल्यामुळेच सूतगिरणीचा निधी जशाच तसा राहिला. आमदार अभिजित पाटील यांच्याशी चर्चा करून या ठिकाणी व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय झाला. गुढीपाडव्या दिवशी या व्यापारी संकुलाचं भूमिपूजन झालं आणि आता उद्घाटन सोहळा पार पडलाय. या कार्यक्रमात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, आजी संचालक, विठ्ठल सूतगिरणीचे संचालक आदी सर्व मंडळी व्यासपीठावर आणि व्यासपीठासमोर उपस्थित होते. हा नेते मंडळींचा देखावा डोळे विस्पारावे असाच होता. विठ्ठल सूतगिरणीचे चेअरमन दिनकर पाटील यांच्या पुढाकारानं लवकरच विठ्ठल परिवारातील सर्व मंडळी एकत्र येणार असल्याचे संकेत या कार्यक्रमातून मिळाले. यावर बोलताना आमदार अभिजित पाटील यांनी विठ्ठल परिवाराबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्यात काही बोलायचं नाही, समोरच्याला मात्र सोडायचं नाही, अशीच भूमिका आजवर आपण स्वीकारली. माजी संचालक मला ज्येष्ठ आहे, त्यांनी सांगेल ते ऐकण्याची माझी तयारी आहे असं सांगून त्यांच्यातील मोठेपणाची झलक दाखवून दिली. यावर माजी संचालक देखील खळखळून हसले. विठ्ठल सूतगिरणीच्या या जागेवर खासगी बाजार समिती उभारण्यासाठी 81 कोटी रुपयांची गरज आहे. यासाठी शासन स्तरावर आपले प्रयत्न सुरू आहेत. 5% भांडवल स्वतःचं, 45% भांडवल शासनाचं आणि 50% भांडवलाची उभारणी कर्ज घेऊन करायचे. हे प्रयत्न लवकरच फळाला येतील. या ठिकाणी 2 कोल्ड स्टोरेज उभारण्यात येतील असे आमदार अभिजित पाटील यांनी सांगितलं. धर्माची व्याख्या बदलत चालली. हरिभक्तपरायण किरण महाराज बोधले यांनी व्यक्त केली खंत. सध्या धर्माची व्याख्या बदलत चालली, याला येथील राजकीय परिस्थिती जबाबदार आहे. सदाचाराने वागणं हाच एक धर्म आहे. म्हणून तर रामायण आणि महाभारतात धर्मयुद्ध मांडलं जातं. हे धर्मयुद्ध सदाचार आणि अनिती यामध्ये खेळलं गेलं. सर्व विठ्ठल परिवार दिनकर पाटील यांच्या प्रयत्नातून एक व्हावा अशी प्रार्थना यावेळी त्यांनी केली. या प्रसंगी विठ्ठल कारखान्याचे व्हाईस चेअरमन हेमलता रोंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुभाष भोसले, काँग्रेसचे अर्जुन पाटील, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष एम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर भोसले, मोहोळचे मनाजी माने, विठ्ठल कारखान्याचे संचालक सुरेश बापू देटे, सचिन वाघाटे, दिनकर चव्हाण, ॲडव्होकेट दीपक पवार, माजी संचालक ज्ञानेश्वर बापू गायकवाड, शिवाजी साळुंखे, ॲडव्होकेट तानाजी सरदार, विजय परदेशी, महेश खटके, तुकाराम म्हस्के, रायप्पा हळणवर, रामकृष्ण जवळेकर, अतुल चव्हाण, रामदास चव्हाण, बळीराम पाटील, ॲडव्होकेट भारत भोसले, युवराज भिंगारे, दिलीप पूर्वत, उद्धव बागल, सुरेश सावंत, राजाभाऊ शिंदे, रणजित पाटील, शहाजी मुळे, सुरेश घाडगे, नारायण जाधव, शिवाजी साळुंखे, शरद भिंगारे, भारत कोरके, धनाजी देशमुख, दिलीप कोरके यांच्यासह विठ्ठल कारखान्याचे तसेच विठ्ठल सूतगिरणीचे आजी-माजी संचालक, सर्व सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.